नमस्कार, मी मिसेस संजोत वैद्य, पॅरेंटिंग कोच आणि मोटिवेशनल स्पीकर। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। तुम्ही जे ह्या चॅनलला प्रेम करत आहात, तुमचे खूप मेसेजेस मला रोज येत असतात। खूप सारे प्रश्न तुम्ही त्याच्याद्वारे विचारलेले असतात आणि मी तुम्हाला जसं मागे म्हटले की मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा इथे प्रयत्न करेल। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या अनेक प्रश्नांची पुन्हा उत्तरे घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। त्यापैकी दोन प्रश्न जे मला नेहमी आकर्षित करतात, त्यापैकी पहिला प्रश्न आहे की हा आकर्षणाचा सिद्धांत नक्की काम करतो का, आणि दुसरा जो प्रश्न आहे की तुम्ही तो कधी तुमच्या लाईफमध्ये वापरलेला आहे का। तर मला अगदी सांगायला आवडेल की माझ्या बाबतीत तर आकर्षणाचा सिद्धांत हा नेहमी काम करत असतो। लॉ ऑफ अट्रॅक्शन मी माझ्या लाईफमध्ये अनेक वेळा वापरत असते आणि ह्या ब्रह्मांडाचे मला खूप मनापासून धन्यवाद द्यायचे की मी प्रत्येक वेळेला जी गोष्ट मागितलेली आहे ती गोष्ट त्यांनी मला दिलेली आहे। आणि खूप वेळा मी हा प्रयोग जो आहे तो केलेला आहे। आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तर माझं नाव गमतीने त्यांनी जागृत देवस्थान असं ठेवलेलं आहे। इतक्या वेळा मी खरा हा आकर्षणाचा सिद्धांत माझ्या लाईफमध्ये वापरत असते आणि ते टेक्निक थोडंसं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। अगदी सोप्या भाषेत तुम्हाला नक्की ह्या गोष्टी समजतील। तर हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मात्र एक गोष्ट मी तुमच्याकडे मागणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण 1 लाख सबस्क्रायबरपर्यंत पोहोचणार आहोत। तर हा आकर्षणाचा सिद्धांत हा 3 पायऱ्यांवर काम करतो। मी मागे सांगितलेलं आहे। पहिली पायरी आहे ती म्हणजे मागा। तुम्ही या युनिवर्समध्ये जे काही मागाल ही युनिवर्स तुम्हाला देणार आहे। हे ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणून वरदान देत असतं। पण आपल्याला नेमकं काय मागायचं आहे तेच कळत नाही। आपल्याला जे नको आहे ते आपण मागत असतो। तुम्ही म्हणाल आम्ही तोंडाने थोडी असं काही मागितलं, पण नाही, तुम्ही विचार तो करता आणि तो विचार ह्या ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होतो। सपोज एक उदाहरण घेऊ आपण, कोरोनाचा काळ होता, दुसरी फेज आलेली होती। खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांनी काळजी घेऊन सुद्धा काही लोकांच्या घरामध्ये तो आजार आलाच। का आला? कारण त्यांनी बॅक ऑफ द माइंड, त्या सबकॉन्शियसमध्ये हा विचार केलेला होता। त्या अवचेतन मनाला हे इन्स्ट्रक्शन दिलेले होते, मला कोरोना नाही झाला पाहिजे, मला कोरोना नाही झाला पाहिजे, बरं माझ्या घरात तो आला नाही पाहिजे, माझ्या घरातल्या कुणालाच तो झाला नाही पाहिजे। तुम्ही इतक्या वेळा त्या कोरोनाचा जप केला की तो बरोबर तुमच्या घरात येऊन दाखल झाला। का? ब्रह्मांडामध्ये त्याच प्रकारचे व्हायब्रेशन तुम्ही पाठवत राहिले, तसे संप्रेरक ह्या ब्रह्मांडामध्ये उमटत राहिले आणि त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणाऱ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आल्या आणि म्हणून तो आजार तुमच्या घरात नकळत शिरलेला होता। पण त्याचा जप तुम्ही अननोइंगली करत राहिलेले होते आणि सबकॉन्शियसने तेच प्रक्षेपित केलं होतं। अजून दुसरी गोष्ट आहे की आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याकडे खूप पैसा पाहिजे आहे, पण आपण बोलतो काय? पैशाची कमी आहे, कर्ज खूप आहे, नोकरी गेलेली आहे, असं म्हणून तुम्ही कर्जाला आकर्षित करत आहात, असं म्हणून तुम्ही नोकरी जाण्याच्या परिस्थितीला आकर्षित करत आहात। तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या नाहीयेत। ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या अगेन्स्ट जात आहेत, तुमच्या विरोधात जात आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। आणि आपण म्हणतो फक्त बोलताना श्रीमंती आली पाहिजे, श्रीमंती आली पाहिजे, श्रीमंती आली पाहिजे। तर कसं होईल? तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही श्रीमंत आहात। मी म्हणते भले तुमच्या बँकेमध्ये फक्त 5,000 रुपये असू देत, 500 रुपये असू देत, पण तुम्ही स्वतः त्या ऑरामध्ये जा, स्वतः त्याच्यावर विश्वास ठेवा की मी श्रीमंत आहे आणि मी पैशाला आकर्षित करत आहे। जो प्रश्न होता लोकांचा की मी ही गोष्ट जी आहे ती वापरून पाहिलेली आहे का, तर मी एक खूप छोटं उदाहरण देते, त्यावरनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील। आकर्षणाचा सिद्धांत मी वापरला एक 3 महिन्यापूर्वी, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः आमच्या ऑफिसचा एकदम जवळचा मुलगा की जो जवळपास 20-22 वर्षापासून आमच्या ऑफिसमध्ये जॉब करत होता आणि अशा मुलाला कोरोना झाला। त्यालाच नाही, त्याच्या पूर्ण फॅमिलीला कोरोना झाला। बरं, हा मुलगा जो आहे एकदम हेल्दी, खूप काळजी घेणारा, आणि त्याला झाल्यानंतर आम्ही पण एकदम शॉक झालो की याला कसं काही होऊ शकतं। बरं ठीक आहे, झालं असे ना, याच्यातनं लोक बाहेर पडतात, त्याचा स्कोर खूप एक्स्ट्रीम नव्हता। पण नंतर असं गोष्ट घडली। एक दिवस अशी होती की माझं एका क्लबमध्ये लेक्चर होतं, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या विषयावरती, आणि तो मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा माझ्या मिस्टरांना फोन आला की तुमच्या पेशंटची तब्येत जी आहे ती खूप ढासाळत आहे आणि त्याला ताबडतोब आपल्याला व्हेंटिलेटरची जी अरेंजमेंट आहे ती करावी लागणार आहे।
मी तर इतकी घाबरले, कारण मला साहेबांनी सांगितलं की त्यांनी सांगितले ताबडतोब व्हेंटिलेटर जो आहे तो बघावा लागणार आहे, कारण त्याची सॅच्युरेशन लेवल जी आहे ती फक्त 65 झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आता हे लेक्चर मी करू की व्हेंटिलेटर शोधू, पण तरी त्या लेक्चरमध्ये असताना मी 2-3 डॉक्टर्सला फोन केला. सगळ्यांनी हात वर केले की मॅडम आमच्याकडे व्हेंटिलेटर अवेलेबल नाही आहे, झाले तेव्हा तुम्हाला सांगू. कारण ज्या मुलाची कालपर्यंत ऑक्सिजन लेवल व्यवस्थित होती, 92, 93 होती, अचानक ड्रॉप ऑफ होऊन त्याची म्हणजे सॅच्युरेशन हे 65 आलेलं होतं आणि आम्ही खूप घाबरलो. मग मात्र मी स्वतःला हे संदेश द्यायला सुरुवात केली की जर मी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियसवरती आता लेक्चर घेत आहे तर हे इन्स्ट्रक्शन आता मला युनिवर्समध्ये सोडणं आवश्यक आहे. पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पनाशक्तीची जादू काय आहे ती मला एक्सपिरियन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग मी असं एक व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केलं की त्याची जी 65ची सॅच्युरेशन आहे ती डायरेक्ट 87 पर्यंत गेलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही त्याला ICUमध्ये शिफ्ट केलेलं होतं आणि व्हेंटिलेटर नाही मिळालं तर आम्ही डॉक्टरांना रिक्वेस्ट करून त्याला बायपॅपवरती ठेवलेलं होतं. पण तरी डॉक्टर म्हणत होते की अशा पेशंटची मॅडम आम्ही काहीच गॅरंटी देत नाही. आणि मग मात्र मी बघायला सुरुवात केली की ICUमध्ये त्याचा फक्त मला मॉनिटर दिसत आहे आणि त्या मॉनिटरवरती SpO2ची जी रेंज आहे ती 87 झालेली आहे. जिथे ती 65 होती ती मी बघायला सुरुवात केली की ती 87 आहे. आणि मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा डोळे बंद करायचे मी फक्त तेवढी स्क्रीन आठवायचे आणि असं विचार करायची की ती SpO2 87 झालेली आहे. नंतर मी असं बघायला सुरुवात केली की तो बरा झालेला आहे, तो कॉरिडॉरमध्ये फिरत आहे. माझे मिस्टर म्हणायचे की त्याची तब्येत थोडीशी सिरियस आहे असं डॉक्टर सांगता येते, कारण सॅच्युरेशन लेवल फार कमी होती. पण मी मात्र इतकी फर्म होते की नाही आता तो बाहेर येणार आहे, तो बरा होणार आहे. इव्हन तुम्हाला माझी जर डायरी बघायची असेल तर मी एका डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं, ती डेट होती 27 एप्रिल. मी 27 एप्रिलला लिहून ठेवलेलं आहे त्याचं नाव टाकून की त्याला 10 मेला त्याला 11 मेला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि मी रोज ते लिहायचे की 11 मेला त्याला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळालेला आहे, आता तो ठणठणीत बरा झालेला आहे आणि खूप आरोग्यसंपन्न आयुष्य जगत आहे. आणि मी हे सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्याच्या बहिणीला फोन केला की आता काय त्याची सॅच्युरेशन लेवल काय आहे. ती म्हटली आता दीदी खूप इम्प्रूव्हमेंट आहे, आता ना त्याची सॅच्युरेशन लेवल ही 87 झालेली आहे. आणि मी मनात म्हटलं आज 87च होणार होती. मग 87 टार्गेट जेव्हा अचीव झालं तेव्हा मी बघायला सुरुवात केली की आता त्याची सॅच्युरेशन लेवल ही 92 झालेली आहे. बघायला काय जातं, मी 92 ॲझ्युम केलं की त्याची 92 झालेली आहे. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच्या बहिणीचा निरोप आला, दीदी आता खूप स्टेबल आहे तो, आता त्याची सॅच्युरेशन 92 झालेली आहे आणि डॉक्टर म्हटले उद्या ICUमधनं त्याला नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करू. म्हटलं हरकत नाही. त्याला नेक्स्ट डे नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. तोपर्यंत त्याची सॅच्युरेशन लेवल ही 94 झालेली होती. त्याला वेगवेगळे व्यायाम आम्ही शिकवले, त्याच्याशी बोलत राहिले मात्र मी सारखं की तू बरा होणार आहेस, तू बरा झालेला आहेस, तू असा विचार कर की तुझ्या फॅमिलीबरोबर बसलेला आहे, गप्पा गोष्टी चालू आहे, तुम्ही छान एकत्र जेवण करत आहे, तुझ्या आईने मस्त पुरणाचा स्वयंपाक बनवलेला आहे. त्यावेळेला त्याचा भाऊ, त्याची आई, त्याची बायको सगळेजण पेशंट म्हणून ॲडमिट होते. आणि मग मी त्याला हे चित्र बघायला सांगितलं की तू असं चित्र बघायला सुरुवात कर की तू एकदम ठणठणीत बरा आहे. तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी जो मुलगा डॉक्टरांनी न गॅरंटी दिलेला त्याच्या रूममध्ये फिरत होता, परत थोड्या वेळानंतर ऑक्सिजन मास्क काढून ठेवायचा, स्वतः श्वास घ्यायला लागायचा. मग मी त्याला फोन केला, आता कुठे आहे. म्हणे दीदी आता मी कॉरिडॉरमध्ये फिरतो आहे. म्हणजे जे काही मी बघत होते त्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत होते. आणि मी सारखी युनिवर्सला धन्यवाद देत होते की थँक्यू सो मच, तू ह्याच्यामध्ये इतकं चेंजेस आणले, तू इतकं बदल ह्याच्या प्रकृतीमध्ये दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला सांगते मी 11 मे ही तारीख माझ्या डायरीत लिहिलेली होती. 10 मेला त्या मुलाला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज दिलेला आहे. त्यांनी मला सकाळी फोन केला, दीदी आज मला डिस्चार्ज मिळतो आहे आणि आज संध्याकाळी मी घरी जाईल. मला लिटरली डोळ्यामध्ये पाणी आलं की कितीही युनिवर्स माझं ऐकते आहे आणि किती गोष्टी मी जसं सांगेल तसं मागत आहे. खरं आपली चूक एक होती की आपल्याला मागताच येत नाही आणि आपल्याला विश्वास ठेवता येत नाही की खरंच युनिवर्स मला ती गोष्ट देणार आहे. आणि हे मी ॲझ्युम केलं होतं की ती गोष्ट मला मिळालेली आहे. जेव्हा ती गोष्ट मिळालेली आहे असं मी ॲझ्युम करेल तरच त्या कल्पना चित्रामध्ये तो मुलगा घरी गेलेला असेल, त्याच्या फॅमिलीबरोबर तो हास्यविनोद करून जेवण करत असेल, हे मी चित्र बघू शकते आहे. जेव्हा आपण बँकेतली अमाऊंट बघायला लागू, आपण श्रीमंत झालेलो आहोत नुसतं म्हणण्यापेक्षा तुमचं बँक अकाउंट जे आहे त्याच्या पासबुकवरती बघायला सुरुवात करा की अरे माझ्या पासबुकवरती ही अमाऊंट आलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा एक प्रयोग मी मागे केला होता.
एकदा असंच आम्ही एक कोर्स करत होतो आणि त्या कोर्समध्ये आम्हाला असं लिहायला सांगितलेलं होतं की तुम्ही असं एक चेक स्वतःच्या नावाने तुम्ही लिहून टाका आणि तिथे लिहा की तुम्हाला काय अमाऊंट पाहिजे. तर मी सहज माझ्या चेकवरती लिहिलं 2 लाख रुपयाची अमाऊंट. खरं सांगू 2 लाख रुपये येण्याचं काहीही त्या दिवसामध्ये अशी शक्यता नव्हती. पण मी असं बघायला सुरुवात केली की माझ्या बँक अकाउंटमध्ये तेव्हा काहीतरी 2 लाख समथिंग अमाऊंट होती. मी बघायला सुरुवात केली 4,37,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये आहेत. मी लिटरली ती फिगर बघायची. माझं पासबुक 4,37,000, पासबुक 4,37,000, फक्त तेवढं बघायचे. सकाळ दुपार संध्याकाळ तेवढंच बघायचे आणि लिहायचे की माझ्या अकाउंटला 4,37,000 रुपये आहे. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या अकाउंटला एवढे आहे असं मी फक्त म्हणत राहायची. तुम्हाला सांगते, जी तारीख मी दिलेली होती त्या तारखेच्या 2 दिवस आधी माझ्या अकाउंटला डायरेक्ट 4,39,000 रुपये जमा झालेले होते. म्हणजे माझा बॅलन्स हा 4,39,000. मी पण खूप आश्चर्यचकित झाले की हे पैसे आले कुठून, कारण येण्याची काही शक्यता नव्हती. कोणी मला देणार नव्हतं, कुठल्याही पद्धतीने पैसे येण्याची शक्यता नव्हती. मग मी जेव्हा माझं अकाउंटचं बॅलन्स चेक केलं त्यावेळेला 1,87,000 काहीतरी 970 रुपये हे माझ्या TDSचे जमा झालेले होते, जे मला गव्हर्नमेंटकडनं घ्यायचे होते. ते पैसे जे की 2, 2.5 का 3 वर्षानंतर ते पैसे माझ्या त्या अकाउंटला 1,87,980 की असं काहीतरी अमाऊंट जमा होऊन माझ्या बँकेचा जो बॅलन्स होता त्या दिवशीचा तो 4,39,000 रुपये झालेला होता. तुम्ही सातत्य ठेवत नाही. तुम्हाला गोष्ट सांगते, जी गोष्ट तुम्हाला नको असते ना ती गोष्ट आपण जास्त प्रमाणात बघतो. आपल्याला जे हवंय ते आपण विचारच नाही करत, आपल्याला हवंय ते आपण मागतच नाही. तुमच्याकडे 2 ऑप्शन होते. एक आहे तुमच्याकडे एक गुलाबाची कुंडी आहे आणि एक आहे निवडुंग आहे. तुम्हाला हवाय गुलाब, सुंदर फुलं येणारा, पण तुम्ही पाणी घालता निवडुंगाला. हे नकोय मला, हे नकोय मला, मला गरिबी नकोय, मला कर्ज नकोय, मला अमुक नको, तमुक नको आहे, मला श्रीमंती हवी आहे. पण त्या श्रीमंतीला आपण पाणीच घालायचं विसरून जातो. आमच्या दोघांमध्ये भांडणं नको, नवरा बायकोत भांडणं नको, मुलं खूप चांगली पाहिजे आहेत, हे पाहिजे, हे गुलाबात आहे, पण आपण पाणी घाल. आमच्यात सारखी भांडणं होतात आणि मुलं ऐकतच नाहीत. मुलं उलटून उत्तरं देतात. या निवडुंगाला तुम्ही जितका पाणी घालाल, जितका विचार कराल, ती युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु 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 म्हणत राहते आणि तुमच्या बाबतीमध्ये तेच होतं जे तुम्हाला नको असतं. तर त्यामुळे विचार बदला, तुमचं जीवन बदलून जाईल. प्रत्येकाला आपले विचार बदलायचे आहे, प्रत्येकाला आपलं आयुष्य बदलायचं आहे, पण खरं कसं बदलावं आणि कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही. तर यासाठी मी लवकरच माझा एक कोर्स जो आहे तो लॉन्च करत आहे. हा 21 दिवसाचा कोर्स असेल. या 21 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही तुमची थॉट प्रोसेस बदलू शकता, तुम्ही तुमचे फायनान्सेस बदलू शकता, तुम्ही तुमचे एकमेकांशी असलेले रिलेशनशिप बदलू शकता, मुलांच्या स्वभावामध्ये तुम्ही चेंजेस आणू शकता, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही एक उंची गाठू शकता, तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन्स हवे असेल तर ते तुम्हाला मिळू शकतं, तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला सुधारणा हवी असेल तर ती तुम्हाला मिळू शकते. हे कसं शक्य आहे, हे कसं करता येईल, तर हा कोर्स मी लवकरच लॉन्च करत आहे. 21 दिवसाचा हा कोर्स असेल आणि ज्यांना हा कोर्स करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचे फोन नंबर्स आणि तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि लवकरच हा कोर्स जो आहे तो सुरू होणार आहे. अगदी नॉमिनल याची फी असणार आहे, पण हा कोर्स मात्र तुमची लाईफ जी आहे ती 360 डिग्री बदलून देणार आहे, याची गॅरंटी मी घेते. तुम्ही तुमच्या आयुष्य बदलण्याची गॅरंटी घ्यायला तयार आहात का? आणि असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा फोन नंबर आणि नाव लिहून पाठवा. लवकरच आमची टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. माझा नवीन व्हिडिओ येऊपर्यंत मी तुमची रजा घेते, पण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा. अद्याप तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासाठी येत राहील. धन्यवाद.